Yes, good afternoon to all of you. Good afternoon to all of you. चला एक वेळेस बघू रेकॉर्ड होत आहे का. चला बाळांनो, काल काय पाहिलं होतं आपण लास्ट लेक्चर मध्ये. आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल, बरोबर आहे का, किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल आपण पाहिलेलं आहे. राईट. काय डाऊट आहे त्याच्यामध्ये? काही डाऊट नाही, पक्का. ऍक्सेल पॉइंटला किती असते पोटेन्शियल? राइट, के पी अपॉन आर स्क्वेअर मॅक्सिमम. इक्वेटर पॉइंटला 0. राइट. तर मॅक्सिमम 0, निगेटिव्ह मॅक्सिमम 0. ओके. एनी पॉइंटला काय फॉर्म्युला आलता? के पी कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. चला, तर आज आपण डायपोलला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण डायपोलला कुठे ठेवणार आहेत? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. पण ती एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म असली पाहिजे. कशी असली पाहिजे? युनिफॉर्म असली पाहिजे. राईट. सो इलेक्ट्रिक डायपोल ऑब्विसली इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर चालू आहे, तर डायपोल इलेक्ट्रिकच असेल, मॅग्नेटिक नसेल. राईट. सो इलेक्ट्रिक डायपोल इन एक्सटर्नल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ओके. इलेक्ट्रिक डायपोल इन एक्सटर्नल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, हा पार्ट आपण पाहणार आहोत. आता बाळांनो, याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक या चॅप्टरचा कन्सेप्ट खूप थोडा लागणार आहे. लक्षात आहे का? तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक या चॅप्टरचा कन्सेप्ट खूपच थोडा कामाला येणार आहे, आणि तुम्हाला बेसिक फिजिक्सचा कन्सेप्ट जास्त, मेकॅनिक्सचा कन्सेप्ट जास्त कामाला येणार. बरोबर आहे का या टॉपिक मध्ये? त्यामुळे थोडंसं आपण बेस एक बार रिवाइज करूया. 5 ते 10 मिनिट लागतील फक्त. राईट. बघा, फोर्सचे काय काय काम होते. आपण म्हटलं फोर्स. राईट. फोर्स बॉडीला रेस्ट टू मोशन करते. जर बॉडी रेस्ट असेल, त्या बॉडीला रेस्ट टू मोशन. जर बॉडी मोशन मध्ये असेल तर त्याला रेस्टला आणते. बरोबर आहे का? म्हणजे स्पीड वाढवणे, स्पीड कमी करणे, आणि त्याचबरोबर त्याच्या मोशनचं डायरेक्शन चेंज करणे. बरोबर आहे का? कसा फोर्स लागतो? परपेंडिक्युलर फोर्स लागतो त्यावेळेस. राईट. डायरेक्शन चेंज करणे. तर हे सगळे कामं झाले तुमचे. राईट. एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. कशाचे? एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. बरोबर आहे का? हे सगळे कामं झाले एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्सेस. बरोबर आहे का? राईट. आता आपण बॅलन्स्ड फोर्सेस बद्दल बोलूया. राईट. बॅलन्स्ड फोर्सेस बद्दल आपण डिस्कस करूया. समजा एक बॉडी आहे, त्या बॉडीवर एक फोर्स लागला 5 न्यूटन. राईट. या डायरेक्शननी एक फोर्स लागला, दुसरा फोर्स लागला 5 न्यूटन या डायरेक्शननी. आता काय होईल सांगा मला? ती बॉडी रेस्ट आहे तर रेस्टला जाईल. तर हे दोन फोर्सेस एक दुसऱ्याला काय करतील? कॅन्सल करतील. अशा फोर्सेसला आपण काय म्हणतो? बॅलन्स्ड फोर्सेस. काय म्हणतो आपण याला? बॅलन्स्ड फोर्सेस. बरोबर आहे? लक्षात येईल सगळ्यांना? ओके. आता थोडंसं ध्यान देऊ आपण बाळांनो. जर ही बॉडी डिफॉर्मेबल असेल, ही बॉडी जर रिजिड असेल, रिजिड समजतो तुम्हाला? नॉन डिफॉर्मेबल. राईट. एक धोंडा घ्या, गोटा दगड घ्या, त्या दगडला फोर्स लावा दोन्ही साईडने, काय होईल? जाग्यावर राहील ते. राईट. पण तेच एक स्पंज घ्या, स्पंज कळते तुम्हाला? तर दोन्ही साईडने फोर्स लावा, काय होईल? शेप आणि साईज चेंज होईल. जर ही बॉडी रिजिड असेल तर फोर्स काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. फोर्सचा इफेक्ट काय होईल? 0 असेल. फोर्सचा इफेक्ट काय असेल? 0 असेल. पण जर ही बॉडी डिफॉर्मेबल म्हणजे बॉडीचा शेप साईज चेंज होत असेल, तर हा फोर्स काय करेल? बॉडीचा शेप आणि साईज चेंज करेल. शेप साईज चेंज करेल. आणि हे कोणत्या चॅप्टर मध्ये शिकलो होतो आपण? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड किंवा इलेस्टिसिटी. त्याच्यामध्ये हे कन्सेप्ट आपण पाहिले. राईट. आता परत बघूया आपण. आपल्याकडे एक रॉड आहे,
आपल्याकडे एक रॉड आहे. ओके, लक्ष द्या, हे बेसच फार महत्वाचं आहे, पुढचं काही नाही. पुढचं इलेक्ट्रोस्टॅटिकचा पार्ट फार थोडा येणार आहे, छोटा येणार आहे. त्यामुळे बेसकडे ध्यान द्या. या रॉडला समजा हे सेंटर ऑफ मास आहे. रॉडचं सेंटर ऑफ मासचा कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल. द पॉइंट ॲट विच द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, आहे की नाही, सो दॅट वी कॅन स्टडी द इट्स मोशन अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, राईट. या सेंटर ऑफ मासच्या लाईनने, या सेंटर ऑफ मासच्या लाईनने आपण जर दोन फोर्सेस लावले, 5 न्यूटन 5 न्यूटन, रॉड रिजिड आहे, समजा पेनच रॉड आहे, राईट. असं नाही की प्रत्येक वेळेस सेंटर ऑफ मासच्याच लाईनने लावायचं आहे. कोणत्याही पॉईंटच्या, एकाच पॉईंटच्या दोन्ही डायरेक्शन, म्हणजे अलॉंग द सेम लाईन, राईट. इथं काय म्हणलं आपण, याला आपण म्हणलं लाईन ऑफ फोर्स इज सेम. काय म्हणलं आपण, लाईन ऑफ फोर्स इज सेम, बरोबर आहे का. जर सेम लाईन ऑफ फोर्स असेल तर बॉडीचा एफ नेट काय असेल, 0 असेल, बरोबर आहे का. बॉडीचा एफ नेट 0 असेल, राईट. आणि अशा बॉडीला आपण म्हणतो बॉडी इज इन, कोण सांगा मला, इन इक्विलिब्रियम. बॉडी कशी म्हणतो आपण, इक्विलिब्रियमला आहे म्हणतो, बरोबर आहे का. यस, बॉडी इक्विलिब्रियम आहे. ओके, कळाले इथपर्यंत, कळाले का आता, इथपर्यंत कळाले, ठीक आहे. चला आता थोडंसं आपण पुढे जाऊया, राईट. आणखी आपण मेन टॉपिकला आलोच नाहीत बघा, लक्षात घ्या. आणखी आपण मेन टॉपिकला आलोच नाहीत, त्यामुळे थोडं लक्ष द्या. आता काय केलं आपण, आता काय केलं, या रॉडला आपण 2 5 न्यूटनचेच फोर्स लावले. 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, काय लावले, 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस लावले. पण त्याचं लाईन ऑफ ऍक्शन सेम नाही बघा, लक्षात घ्या. एक फोर्स या डायरेक्शन लावला आपण 5 न्यूटन, दुसरा फोर्स या डायरेक्शनने लावला आपण 5 न्यूटन, राईट. सो आपण म्हणलं की 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, राईट, acting on a body, but their line of action is not same. Their line of action is not same, किंवा along different line of action असे म्हणू शकतो आपण याला. acting on a body along different line of action. बघा लक्षात घ्या. आता या फोर्सचा लाईन ऑफ ऍक्शन ही आहे, या फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन ही आहे, राईट. इमॅजिन करा, राईट. समजा आपल्याकडे ही पेन आहे, राईट. या पेनला एक फोर्स इकून लावला आपण, एक फोर्स इकून लावला, असा इक्वल आणि अपोजिट, तर काय होईल, रोटेट होईल, राईट. मग फोर्सचा एक आणखी इफेक्ट तुम्हाला कळाला आहे, राईट, रोटेशनल इफेक्ट ऑफ फोर्स. कळलं का. फोर्स लिनियर मोशन मध्ये, राईट, लिनियर मोशन प्रोड्यूस करतो, त्याला स्टॉप करू शकतो, राईट. तरी लिनियर मोशन मध्ये स्टेट, रेस्ट आणि मोशन याला चेंज करू शकतो, बरोबर का. फोर्सचं काम काय, स्टेट ऑफ मोशन चेंज करायचं. तसं टॉर्कचं काम आहे त्याचे रोटेशनल स्टेट ऑफ मोशन चेंज करायचं. काय चेंज करायचं, रोटेशनल स्टेट ऑफ मोशन. तर हे 2 फोर्सेस जे आहेत हे फॉर्म करतात टॉर्क, राईट. 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस acting on one body, a body along different line of action form torque. याला काय म्हणतो आपण, टॉर्क. याला एक्झॅक्टली आपण कपल म्हणतो, कळलं का. कपल, जोडी कोणती ती नाही, फोर्सची जोडी किंवा कपल ऑफ फोर्स म्हणा, तुम्ही काही समजिताल, तुमचं काही सांगता येत नाही, राईट. कपल ऑफ फोर्स, लगेच सैराट झालं जी. चला, कपल ऑफ फोर्स 2 इक्वल. आता लक्षात घ्या, जर 2 इक्वल आणि अपोजिट फोर्स नसतील तरी टॉर्क असू शकतो, कळलं का. तरी टॉर्क असू शकतो, मग त्यावर दोन्ही इफेक्ट असतील. जर इक्वल आणि अपोजिट असतील तर त्यावर प्युअर रोटेशनल इफेक्ट असेल. काय असेल, प्युअर रोटेशनल इफेक्ट असेल. जर इक्वल आणि अपोजिट नसतील तर त्यावर रोटेशनल प्लस ट्रान्सलेशनल इफेक्ट असेल. रोटेशनल प्लस ट्रान्सलेशनल इफेक्ट, बरोबर आहे का. चला, आता हे टॉर्क जो फॉर्म केला, आता तुम्हाला लक्षात गेला, या टॉर्कचा फॉर्म्युला काय, राईट. या टॉर्कचा फॉर्म्युला आपण घेतो, टॉ इज इक्वल टू 1 फोर्स इंटू परपेंडिकुलर डिस्टन्स बिटवीन 2 फोर्सेस. परपेंडिकुलर डिस्टन्स बिटवीन 2 फोर्सेस.
जर इक्वल असेल तर तरच हा फॉर्म्युला येतो, लक्षात घ्या. कळलं का? इक्वल असेल तरच हा फॉर्म्युला येतो. जर इक्वल नसेल तर वन फोर्स इंटू ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि अनदर फोर्स इंटू राईट ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, दोघांची बेरीज करायची, नेट टॉर्क येतो. ओके, सध्या इथं ही कंडिशन आहे म्हणून हीच कन्सिडर करतो, यानुसार एक्सप्लेन करतो. ओके, तर वन फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता टॉर्क ही असते वेक्टर क्वांटिटी. टॉर्क काय असते? बोला, टॉर्क काय असते? आणि वेक्टर क्वांटिटीला काय असते मॅग्नेट्यूड सोबत? डायरेक्शन. बरोबर कि नहीं? मैग्नीट्यूड के साथ उसको क्या होता है? डायरेक्शन होता है. अब उसका डायरेक्शन कैसे देंगे? उसका डायरेक्शन कैसे देंगे? तो उसका डायरेक्शन हम कोणता? राइट का लेफ्ट? राइट हँड थंब रूल न देतो. राइट, आपण म्हणूया की टाउ बार इक्वल टू एफ बार क्रॉस आर बार किंवा टाउ बार इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. या दोन्हीपैकी कोणतंही एक येते. बरोबर का? या दोन्हीपैकी कोणतंही एक येते. कोणते ना सांगा मला. राइट, तर फोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ही आहे आर बार एफ बार. राइट, लक्षात घ्या, समजा हे आर बार आहे आणि हे एफ बार आहे. राइट, तर एफ बारला इथं ओरिजिनला लावा, तुमचं काय होईल? आर बारला एफ बारकडे घेऊन गेलो तर टॉर्कचं डायरेक्शन येते. राइट, तर हे करेक्ट आहे फॉर्म्युला. हे फॉर्म्युला जास्त करेक्ट आहे, लक्षात घ्या. कळलं का? याच्यामध्ये डायरेक्शन अपोजिट येते, मायनस साइन आहे. बरोबर आहे का? राइट, तर टॉर्कचा हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. कळलं का? आता हे क्रॉस प्रोडक्ट काय आलं? कारण परपेंडिक्युलर डिस्टन्स असते आर साइन थिटा. परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असते? आर साइन थिटा. सो एफ आर साइन थिटा. आणि तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस दोन क्वांटिटीचा गुणाकार इंटू साइन थिटा आला तर काय असते? क्रॉस प्रोडक्ट वेक्टर प्रोडक्ट. राइट, मग इथं आपण क्रॉस प्रोडक्ट घेतला. ठीक आहे, तर याचा थोडासा बेस तुमचा. राइट, इथपर्यंत कळलं तुम्हाला बाळांनो? चला आणखी आपण थोडं इक्विलिब्रियम कडे वळूया. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. राइट, आणि मला वाटतं मी बहुतेक सुंदर दिसालो जास्तच. मला बहुतेक वाटतं मी जास्त सुंदर दिसालो, कारण सगळे माझ्याकडेच बघायला फक्त, लिहित कोणीच नाही. अभिषेक लिहायचं नाही का? चला लिहा पटापट. राइट, ओके. आता आपण इक्विलिब्रियमचे टाइप घेऊया, दोन प्रकारचे, बेस्ड ऑन टू थिंग्स. हे पण पुढे कामाला येणार आपल्या याच लेक्चरमध्ये. हे पण याच लेक्चरमध्ये कामाला येणार आहे. राइट, एक इक्विलिब्रियम असते तुमचं ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. कोणतं असते सांगा? ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम म्हणजे लिनियर मोशन मधला इक्विलिब्रियम. ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम म्हणजे काय? लिनियर मोशन मधला इक्विलिब्रियम. आणि दुसरा मोशन इक्विलिब्रियम असतो रोटेशनल इक्विलिब्रियम. रोटेशनल इक्विलिब्रियम. राइट, तर ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम मध्ये असतो एफ नेट इक्वल टू 0. राइट, टोटल फोर्सची बेरीज किती असते? 0. किंवा समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 to n Fi इज इक्वल टू 0. याला आपण असं पण लिहितो, समेशन म्हणजे काय? सगळ्या फोर्सेसची बेरीज. ओके, रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये असतं टो नेट इक्वल टू 0 किंवा बार म्हणू शकता तुम्ही, किंवा समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 to n तो I इक्वल टू 0. राइट, आणि ज्यावेळेस हे दोन्हीही 0 असतील त्यावेळेस येईल कम्प्लीट इक्विलिब्रियम, टोटल इक्विलिब्रियम. तिसरा लिहितो आपण वाटलं तर टोटल इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी. बोथ एफ नेट अँड टो नेट इक्वल टू 0. दोन्हीही 0 असल्यावर कम्प्लीट इक्विलिब्रियम असेल. जर फक्त टो नेट 0 आहे, म्हणजे टॉर्क 0 आहे, तर रोटेशनल इक्विलिब्रियम आहे, पण ट्रान्सलेशनल मे बी और मे नॉट बी. कळलं का? जर फक्त एफ नेट 0 आहे तर ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम पण रोटेशनल मे बी और मे नॉट बी. हे तुम्हाला सगळं घेतलेलं आहे फोर्थ चॅप्टर मध्ये, लॉज ऑफ मोशन चॅप्टर मध्ये. आठवते का? क्या तुम्हें याद है? रिविजन द्या. रिविजन इज द की टू सक्सेस. रिविजन इज द की टू सक्सेस. लक्षात घ्या. चला लिहून झालं का? नेक्स्ट टाइपचं इक्विलिब्रियम घेऊया आपण. राइट, डिपेंड ऑन स्टेबिलिटी. कोणता स्टेबल आहे, कोणता अनस्टेबल आहे, आणि न्यूट्रल, असे 3 प्रकारचे इक्विलिब्रियम आहेत. तर हे पॉईंट तुम्हाला सांगितलं म्हणजे पुढे तुम्हाला कामाला येईल मी काय सांगायला ते लक्षात येईल.
ओके, चला आता आपण घेऊया इक्विलिब्रियमचे आणखी 3 प्रकार. इक्विलिब्रियम चे आणखी 3 प्रकार घेऊया आपण. पहिला आहे स्टेबल इक्विलिब्रियम. स्टेबल इक्विलिब्रियम. दुसरा आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम. अनस्टेबल इक्विलिब्रियम. आणि तिसरा आहे बोला न्यूट्रल इक्विलिब्रियम. तिसरा आहे न्यूट्रल इक्विलिब्रियम. ओके, ते समजण्यासाठी आपण ही डायग्राम कन्सिडर करूया. इकडे काढतो नाही तर बघा, ही डायग्राम कन्सिडर करूया आपण. अतिशय छान अशी डायग्राम काढलो. ओके, समजा आपल्याकडे असं आहे की नाही, पर्वत आहे, ह्याच्यावर आपण एक व्हॅली आहे आणि एक सपाट प्रदेश आहे. याच्यावर आपण असे 3 बॉल ठेवलेले आहे. ओके, ठीक आहे. आता बघा काय फरक आहे. हा जो पर्वताच्या टोकावर बॉल आहे, सध्याच्या नेट फोर्स किती आहे? 0. नेट टॉर्क किती आहे? 0. म्हणजे तो इक्विलिब्रियमला आहे. बरोबर आहे का? सिमिलरली ह्याला ए म्हणूया, याला बी म्हणूया आणि याला सी म्हणूया. ठीक आहे. बी सुद्धा नेट फोर्स 0, नेट टॉर्क 0, इक्विलिब्रियम मध्ये आहे. सी सुद्धा नेट फोर्स 0, नेट टॉर्क 0, इक्विलिब्रियम. तिन्ही इक्विलिब्रियम मध्ये आहेत, पण तिघाचा इक्विलिब्रियम वेगवेगळ्या प्रकारचा आहे. लक्षात घ्या. कळलं का? आता काय करा, प्रत्येक बॉलला थोडासा धक्का द्या, म्हणजे त्याच्या पोझिशन पासून थोडंसं डिस्प्लेस करा. काय होते बघूया आपण. राईट, या बॉलला थोडासा धक्का दिला तर तो वापस त्याच्या जागेवर येईल का? नाही, तो असा खाली जाईल. कळलं का? तो लोअर पोटेन्शियल एनर्जीकडे जाईल. बरं का? आता हा इक्विलिब्रियम मध्ये आहे, पण याची पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम आहे. पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम आहे. इक्विलिब्रियम मध्ये असून सुद्धा पोटेन्शियल मॅक्सिमम आहे. बरोबर आहे का? राईट. बघा, ह्या बॉलला आता थोडासा धक्का द्या, थोडासा धक्का द्या, थोडा धक्का दिला बॉल इथं जाईल, पण पुन्हा वापस याच पोझिशनला येईल. राईट. तुम्ही किती जर असं डिवचीला, समजा आपण डिवचीने म्हणतात, हा बॉल अभ्यास एक सारखा आहे. किती अभ्यास करले, राईट. थोडासा अभ्यास केल्याने करायचं, पण अभ्यास करायचा नाही. बरोबर की नाही? राईट. किती दिवसा अतिशय स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये आहे. राईट. आणि हे बॉल बऱ्याच जणांसारखं आहे. त्याला जरासा धक्का मारला की जरासा थांब चलते ते, जरासा धक्का मारला की जरासा चलते ते, त्याची पोटेन्शियल एनर्जी काही कमी होत नाही किंवा चेंज होत नाही. बरोबर आहे का? म्हणजे सगळ्यांनी रागवलं की काम करतात, नाही तर काम करत नाही. जसे उपकार करायला सर की नाही. तर याची पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम आहे, याची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे. कळलं का? याची मिनिमम लोवेस्ट पॉसिबल पोटेन्शियल एनर्जी. त्या सिच्युएशनला बघा, प्रत्येक वेळेस असं होऊ शकतंय की इथून पुढे बॉल जाऊन आणखी मोठ्या खड्यात पडू शकतो. कळलं का? ह्याच्यापेक्षाही लोअर पोटेन्शियल एनर्जी असू शकते, पण या सिच्युएशनसाठी लोएस्ट पोटेन्शियल एनर्जी आहे, या सिच्युएशनसाठी हायेस्ट पोटेन्शियल एनर्जी आहे. कळले का? तर हे इक्विलिब्रियम मध्ये आहे, हे पण इक्विलिब्रियम मध्ये आहे, हे पण आहे. पण हे कसं आहे, अनस्टेबल इक्विलिब्रियम आहे. अनस्टेबल म्हणजे तो वापस त्या पोझिशनला येत नाही, त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी व्हायली. तो आता हायेस्ट पोटेन्शियल एनर्जी स्टेटला आहे, त्याला स्वतःची पोटेन्शियल एनर्जी कमी करायची. कळलं का? अनस्टेबल इक्विलिब्रियम. हा स्टेबल इक्विलिब्रियम आहे एकदम, याची पोटेन्शियल लोएस्ट आहे, त्याला डिस्प्लेस जरी केलं आपण तरी तो वापस त्याच पोझिशनला येतो. कळलं का? पण मला सांगा, आता या बॉलला आपण थोडंसं डिस्प्लेस केलं, समजा इथपर्यंत आणलं आणि सोडून दिलं तर काय होईल? तो वापस येऊन इथे थांबेल. राईट, व्हेरी गुड. काय करेल तो? ऑसोलेट करेल, ऑसोलेशन करेल. बरोबर की नाही? हे पण पॉईंट ध्यान द्या की बॉडी जर स्टेबल इक्विलिब्रियमला असेल त्याची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते. पॉईंट लक्षात येईल का? बॉडी जर स्टेबल इक्विलिब्रियम असेल त्याची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते, आणि तुम्ही तुला डिस्प्लेस केलं तर त्यानंतर तू काय करतो? ऑसोलेशन करतो. तो मेन पोझिशनला येतो, पण मेन पोझिशन थांबत नाही. आता का थांबत नाही मला सांगा बरं. त्याला डिस्प्लेस केलं, तो डिस्प्लेस झाला, पण वापस मेन पोझिशनला आला. राईट. तर मेन पोझिशनला किंवा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊन तो थांबत का नाही? हा, एनर्जी संपत नाही. हा, तो थांबत का नाही? कारण त्याची स्टेट ऑफ मोशन, त्याची नॅचरल स्टेट मोशनची आहे, इनर्शिया. कशामुळे? इनर्शियामुळे. द बॉडी ॲट रेस्ट इट विल स्टे ॲट रेस्ट, अँड बॉडी इट इन मोशन इट विल स्टे इन मोशन. न्यूटनचा
फर्स्ट लॉ किंवा गॅलिलिओचा लॉ ऑफ इनर्शिया. लक्षात आलं की नाही? मग तो मोशन मध्ये आहे, तो म्हणतो मी मोशन मध्ये जाणार, म्हणून तो पुढे जातो, पण पुढे त्याला अजून बॅकवर्ड डायरेक्शन फोर्स लागतो, मग अजून बॅकवर्ड डायरेक्शन येतो. मीन पोझिशनला फोर्स 0 आहे, पण तरी मोशन मध्ये असं पुढे जातो. तर असं कोण तो आयसोलेशन करत राहतो. ठीक आहे, लक्षात येईल इथं. आणि हा जो याची पोटेन्शियल जी कॉन्स्टंट राहील, फोर्स तेवढं ते काय कायले, तेवढं ते पळायले, राईट. कायनेटिक एनर्जी मे बी वाढू शकते, पण पोटेन्शियल जी कॉन्स्टंट आहे. बरोबर का? तर या प्रकारचे 3 इक्विलिब्रियम तुला कळले असतील. तर हे आहे तुमचं अनस्टेबल, हे आहे स्टेबल, हे आहे न्यूट्रल इक्विलिब्रियम. कळलं का? तर स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये काय असते? पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते, जनरली आपण निगेटिव्ह घेतो याला. अनस्टेबल इक्विलिब्रियम पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते, जनरली आपण ह्याला पॉझिटिव्ह घेतो. आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट असते, जनरली 0 घेऊ शकतो आपण, जर ही हाईट आपण 0 मानली तर. जर ही हाईट आपण 0 मानली तर याला 0 घेऊ शकतो. कळले का? चला, तुम्हाला रोटेशनल, ट्रान्सलेशनल आणि कम्प्लीट इक्विलिब्रियम कळाला असेल. त्याचबरोबर तुम्हाला स्टेबल, अनस्टेबल आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम कळाला असेल. आणखी एक गोष्ट तुम्हाला कळाली की जर एकाच बॉडीवर 2 इक्वल आणि अपोजिट फोर्सेस लागायलेत, तर ती बॉडी काय व्हायली नाही, प्रत्येक वेळेस नाही. जर लाईन ऑफ ऍक्शन जर डिफरंट असेल, तर ती बॉडी काय व्हायली, रोटेट व्हायली. सेम असल्यावर नाही. बरोबर आहे का? एवढ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील, तरच आपण आता पुढे बोलू शकतो इलेक्ट्रिक डायपोल आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके, ओके बाळांनो, आता आपल्याला कळायला आहे टॉर्क म्हणजे काय, स्टेबल, अनस्टेबल, न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणजे काय, आहे की नाही, ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम म्हणजे काय, रोटेशनल इक्विलिब्रियम म्हणजे काय. ओके, एवढं कळलंय का? आता काय करूया आपण, आता आपण एक इलेक्ट्रिक डायपोल घेऊया. इलेक्ट्रिक डायपोल काय असतंय? एक प्लस क्यू चार्ज आहे आणि एक मायनस क्यू चार्ज आहे, आणि याचं सेंटर पासूनचं डिस्टन्स एल आहे. बरोबर की नाही? टोटल डिस्टन्स किती आहे? 2L. याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक डायपोल. बरोबर आहे का? आता इलेक्ट्रिक डायपोल ची स्ट्रेंथ किती आहे, ताकद किती आहे, हे एका चार्जवर डिपेंड नसते किंवा याच्या डिस्टन्सवर डिपेंड नसते, दोघांवर डिपेंड असते. बरोबर की नाही? म्हणून आपण एक क्वांटिटी काढतो, कोणती? डायपोल मुवमेंट. बरोबर की नाही? सो डायपोल मुवमेंट P इज इक्वल टू Q इंटू 2L. हे सगळ्याला माहित असतं. डायपोल म्हणलं की आलंच पाहिजे तुम्हाला, राईट. ही स्केलर क्वांटिटी काय वेक्टर क्वांटिटी आहे? वेक्टर डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, तर हे P बारचं डायरेक्शन झालं. बरोबर का? तर असा डायपोल घेतला आपण आणि त्याला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला. कळलं का? एक डायपोल घेतला आणि त्याला कसं ठेवला? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म आहे, लक्षात घ्या. कारण नॉन युनिफॉर्म असेल तर रिझल्ट वेगळे येतात. बरोबर का? नॉन युनिफॉर्म असेल तर रिझल्ट वेगळे येतात. एक डायपोल घेतला, त्याला आपण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं. आपण इलेक्ट्रिक फील्ड कशाने दाखवतो? राईट, ॲरोने दाखवतो. बरोबर की नाही? तर बघा, ही युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. युनिफॉर्म आहे कसं कळालं आपल्याला? कसं कळालं सांगा? राईट, तर पॅरलल आणि इक्विडिस्टंट ॲरो काढले आपण असे. राईट, याला काय म्हणतो आपण? लाईन ऑफ फोर्सेस. राईट, आणि याच्यामध्ये हा डायपोल जो आहे असा ठेवला, समजा असा ठेवला हा डायपोल. ओके, असा ठेवला हा डायपोल. इथं आहे तुमचा प्लस क्यू, इथं आहे मायनस क्यू, आणि याचं सेंटर हे आहे म्हणूया आपण. ओके, हे एवढं डिस्टन्स आहे L. राईट, एवढं डिस्टन्स सुद्धा आहे L. ओके, टोटल डिस्टन्स आहे 2L. राईट, आता बाळांनो, डायपोलचं द्या सोडून. राईट, तुम्ही एक चार्ज पकडा, एक पॉइंट चार्ज पकडा. जर पॉइंट चार्ज इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर कुणीकडे जातो तो? तर काय होते समजा, आता बघा, हे इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन हे ई बार आहे. इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन कुणीकडून असते? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे, म्हणजे इथं काय आहे सांगा मला? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे इथं काय आहे? पॉझिटिव्ह प्लेट आहे. बरोबर की नाही? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन कुणीकडे असते? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते. इथं पॉझिटिव्ह प्लेट आहे. बरोबर की नाही? इथं पॉझिटिव्ह प्लेट आहे, आणि इथं काय आहे? बोला बोला, पटपट बोला. निगेटिव्ह प्लेट आहे. बरोबर की नाही? इथे काढू आपण, निगेटिव्ह प्लेट आहे. बरोबर की नाही? म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इतकं कळालं तुम्हाला? आता समजा मी इथे एक पॉइंट चार्ज ठेवला असता, समजा इथं प्लस क्यू ठेवला असता, तर हा प्लस क्यू कुठे गेला असता? निगेटिव्ह कडे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इन द डायरेक्शन ऑफ फील्ड फोर्स लागतो. पक्का कळालं तुम्हाला? एका पॉझिटिव्ह चार्जला इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला फोर्स लागतो.
आणि जर आपण इथं मायनस क्यू चार्ज ठेवला, समजा इथं मायनस क्यू चार्ज काय होईल, इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनला फोर्स लागला. सगळ्याला कळालंय का? ओके. तसंच इथं होईल बघा. आता जसं ह्या युनिट पॉझिटिव्ह चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज चालू आहे किंवा पॉईंट चार्ज चालू आहे, तसंच इथं या डायपोल मध्ये सुद्धा होईल. डायपोल मध्ये सुद्धा हे सुद्धा पॉईंट चार्ज काम करेल का नाही, राईट. म्हणजे या प्लस क्यू ला कुणीकडे फोर्स लागेल, मायनस कडे, म्हणजे इन द डायरेक्शन ऑफ फील्ड. माहिती मायनस नसते इथं, नसते. तुम्हाला कळण्यासाठी दाखवलं, हे तुम्हाला कळण्यासाठी दाखवली प्लेट. लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला असं कोणी करून देणार नाही एक्झाम मध्ये किंवा बुक मध्ये. कळलं का? ते तुम्हाला कळावं, इमॅजिन व्हावं म्हणून तुम्हाला दाखवलं मी, राईट. तुम्ही काय म्हणणार, या प्लस क्यू वर फोर्स कुणीकडे लागतो म्हणणार, इन द डायरेक्शन ऑफ फील्ड लागते म्हणणार, बरोबर की नाही. याच्यावर फोर्स लागणार इन द डायरेक्शन ऑफ फील्ड. ओके. आता या चार्ज कुणीकडे लागणार आम्हाला, इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बरं बाळांनो, तुम्हाला माहित आहे का ई चा फॉर्म्युला ई इज इक्वल टू एफ अपॉन क्यू असतो. सगळ्यांना माहिती आहे काय फॉर्म्युला? मग एफ इज इक्वल काय होईल सांगा मला, ई क्यू. क्यू ई म्हणा, काय फरक पडत नाही, पुस्तकामध्ये क्यू ई दिलं असते, क्यू ई म्हणा, ठीक आहे. तेच पडते, 5 गुणिले 2 इज इक्वल 2 गुणिले 5, बरोबर आहे का, राईट. तर इथं एफ जो लागला तो हा काय लागला, क्यू ई, बरोबर की नाही. इथे जो फोर्स लागला तो क्यू ई लागला, पण या डायरेक्शनला. इथं जो फोर्स लागला तो काय लागला, क्यू ईच लागला, पण या डायरेक्शनला. लक्षात आलं का? सगळं कळलं का नाही, राईट. फोर्स लागला. आता हे दोन फोर्स काय फॉर्म केलं, दोन फोर्स कसे आहेत, इक्वल आणि अपोजिट. यस, दोन फोर्स कसे आहेत, इक्वल आणि अपोजिट. आता बाळांनो, इथं इलेक्ट्रोस्टॅटिकची कन्सेप्ट संपली. आता इथं इलेक्ट्रोस्टॅटिक कन्सेप्ट संपली. आता वापस मी जे शिकवलं तुम्हाला कधी, आता 10 मिनिटापूर्वी. असं केलं तुम्ही लगेच चालेल 11वीमध्ये जाऊ नका, आता शिकवेल तर, राईट. तर दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस, पण त्याचं लाईन ऑफ ऍक्शन सेम नाही. दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहेत आणि लाईन ऑफ ऍक्शन सेम नाही, तर काय फॉर्म करतंय, काय फॉर्म करतंय, टॉर्क फॉर्म करतंय. काय फॉर्म करतंय, टॉर्क. म्हणजे काय म्हणजे काय, वेन an electric dipole is placed in uniform electric field, external uniform electric field, then torque act on that dipole. त्यास काय होतंय, टॉर्क ऍक्ट ऑन दॅट डायपोल. लक्षात घ्या, लिहून घ्या वाटलं तर, वेन an electric dipole is placed in external uniform electric field, comma, then torque act on it. तर काय लागतंय, टॉर्क लागतंय, बरोबर का. कारण का, प्लस क्यू वर चार्ज लागायला आहे, सॉरी प्लस क्यू वर फोर्स लागायला आहे क्यू ई इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, मायनस क्यू वर फोर्स लागायला आहे क्यू ई इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे दोन कसे फोर्स आहेत, इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहेत. दोन फोर्सेस कसे आहेत, इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहेत, बरोबर की नाही. आणि ते अलॉंग डिफरंट लाईन ऑफ ऍक्शन आहेत. ते अलॉंग कसे आहेत, त्या कशा आहेत, डिफरंट लाईन ऑफ ऍक्शन आहेत, बरोबर की नाही. म्हणून ते काय फॉर्म करतात, टॉर्क फॉर्म करतात. याचं बेस्ट एक्झाम्पल सांगू तुम्हाला, पाहनो, कधी तुम्ही दोन बार मॅग्नेट सोबत खेळलेत का, दोन बार मॅग्नेट माहिती तुम्हाला, दोन बार मॅग्नेट सोबत तुम्ही खेळलेत का कधी, राईट. तुम्ही काय करा, लक्ष द्या, तुम्ही काय करा, हे एक बार मॅग्नेट आहे, याचे नॉर्थ पोल आहे, याचे साऊथ पोल आहे, राईट. आणि हे दुसरं बार मॅग्नेट आहे, राईट, याचे नॉर्थ पोल आहे, याचे साऊथ पोल आहे, बरोबर आहे का. आता ह्या बार मॅग्नेटला जवळ घेऊन जायचं, रिपल्शन होईल. आणखी काय होतं बघा, थोडासा फिनामा तुम्ही ध्यान देऊन बघितलं असेल तर, या बार मॅग्नेटच्या जवळ गेलं तर काय होईल, आपोआप हे टर्न होते. येस, करून बघा, त्याला जवळ घेऊन जा, इथून टच करा बघा, याला पूर्ण धरू नका असं. याला काय करा, याला फक्त इथून असं पुढे घेऊन जा, याला फक्त असं पुढे घेऊन जा. याला पुढे घेऊन गेलं की हे पुढे जाईल आणि पटाकसे असं होय का, याला पुढे असं पटाकसे होईल, राईट. म्हणजे साऊथ इकडे येईल आणि नॉर्थ साऊथ अट्रॅक्ट होईल, बरोबर आहे का. म्हणजे रोटेट व्हायला, जिथं जिथं रोटेट व्हायला तिथं काय कन्सेप्ट येईल तुम्हाला, टॉर्कचा कन्सेप्ट येईल. जिथे जिथं रोटेशन आहे तिथे काय कन्सेप्ट येईल तुम्हाला, टॉर्कचा कन्सेप्ट येईल. म्हणजे हा काय आहे, हा डायपोलच आहे ना, मॅग्नेटिक डायपोल आहे. मॅग्नेटिक डायपोल इन द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ अनदर डायपोल, या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक डायपोल घेऊन गेल्याच्या सुद्धा टॉर्क लागायला. म्हणजे हेच पॉईंट जर तुम्ही चांगला केला तर परत सेम टू सेम आपण मॅग्नेटिक सेक्शन मध्ये पाहणार आहोत.
मी एवढं डिटेल काय घ्यायलो मला सांगा, एवढं डिटेल काय घ्यायलो? मला काही काम नाही का? मला काही भूक लागली नाही का? मला पण भूक लागलेली आहे, मला पण पोट आहे, बरोबर की नाही? पण पण तुम्ही इथं जर पण परफेक्ट केला तर कार्यक्रम संपला बाळा. तुम्हाला मॅग्नेटमध्ये करायचीच गरज नाही. ॲनालॉगस क्वांटिटी घ्यायचा, कार्यक्रम संपला. ॲनालॉगस क्वांटिटी कशा घ्यायचं ते मी तुम्हाला शिकवेल मॅग्नेटिकमध्ये, बरोबर का? एकदम सोपं आहे, थोडंसं ध्यान द्या, बरोबर का? तुम्हाला हे कळलं का? इलेक्ट्रिक डायपोल जेव्हा युनिफॉर्म एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तेव्हा त्याच्यावर काय लागतो? काय लागतो? टॉर्क लागतो. तेव्हा त्याच्यावर एफ नेट 0 असतो बघा. ह्या केसमध्ये बघा, लक्षात घ्या, जर 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 युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल, पक्क ध्यानात घ्या, पक्क ध्यानात घ्या, पक्क ध्यानात घ्या, जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल तर एफ नेट काय असते सांगा? 0 असते. तर नेट फोर्स 0 आहे, म्हणजे इथं कोणतं इक्विलिब्रियम आहे? इथं कोणतं इक्विलिब्रियम आहे? नेट फोर्स 0 आहे. तर इथं ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम आहे. कोणतं आहे? ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम आहे. लक्षात आलं का बाळांनो? ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम आहे. म्हणजे युनिफॉर्म फार महत्वाचा आहे. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल तरच ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम असेल. युनिफॉर्म नसेल तर इकडे इलेक्ट्रिक फील्ड वेगळी आहे, इकडे इलेक्ट्रिक फील्ड वेगळी आहे, इकडे E1 येईल समजा, इथं E2 येईल, म्हणजे दोन फोर्स इक्वल होतील का? नाही. त्यामुळे एफ नेट 0 येईल का? नाही. म्हणजे ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम असेल का? नाही. मग तिथं दोन्ही मोशन होतील, रोटेशनल बी होईल आणि ट्रान्सलेशनल होते वेगळ्या अँगलवर. मग ती वेगळी केस आहे, ती केस वेगळी आहे, राईट? ती गेलेली केस नंतर बघूया आपण. आता चांगली केस बघूया आपण. ओके, चल, लक्षात आलं तुम्हाला? इमॅजिन व्हायला का इथं मॅग्नेटचं घेऊन करून बघा. आपल्याकडे बार मॅग्नेट आहे, जर तुम्हाला करून बघायचं असेल तुम्हाला मी देऊ शकतो बार मॅग्नेट. फक्त घरी घेऊन जाऊ नका कृपया. नाही तर आपण 10वी पण तेच केलंय, एक्सपेरिमेंट घेतलं की एखादं तरी बॉटल आपण आणली घरी, आहे की नाही? केलं का नाही? कोणा केलंय? राईट. आता मी एका विद्यार्थ्याच्या घरी बघितलं, कोनिकल फ्लास्क मध्ये मस्तपैकी ते असे फुगणारे बॉल असतात ना, काय म्हणतात त्याला? हा हा, मॅजिक बॉल, मॅजिक बॉल पाणी टाकले की फुगतात ते, राईट? कोनिकल फ्लास्क मध्ये. त्याला का 200 ml चा कोनिकल फ्लास्क, तर मी मस्तपैकी मॅजिक बॉल टाकलेले पाणी ठेवून आणि त्याच्यामध्ये असं ते गुलाबाचं फुल वगैरे काय ते भेटते ना आर्टिफिशियल प्लास्टिकचं, ठेवलेलं आहे. आमच्या विद्यार्थ्याच्या घरी बघितलं, त्याला का नाही? कसं आलं त्याला सांगा बरं कोनिकल फ्लास्क? आणि त्याच्या घरी कोणीही शिकलेलं नाही किंवा लेक्चर वगैरे नाही, राईट? जर ते शिकलेले असते तर त्याच्या वडिलांनी आणला असता, म्हणजे, आहे की नाही? बस जाऊ द्या, कुठून बी विकत किंवा कुठून बी, जाऊ द्या. चला चला, तर असं करूया आपण. कळलं का? हे कळलं तुम्हाला? इमॅजिन होण्यासाठी तुम्ही बघू शकता. ओके, आता जो टॉर्क लागायला आहे त्याची किंमत काढूया आपण, त्याची मॅग्नेट्यूड काढूया, त्याचा फॉर्म्युला काढूया, बरोबर काय? आपण म्हणलं टॉर्क इक्वल टू काय फॉर्म्युला लिहिता? इथं फॉर्म्युला लिहिता बघा, आताच 10 मिनिटापूर्वी. 1 फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस, बरोबर का? तर इथं टॉर्क जो लागायला आहे त्याचा फॉर्म्युला घेऊ आपण. टॉर्क इज इक्वल टू 1 फोर्स किती आहे? 1 फोर्स किती आहे? QE, बरोबर की नाही? QE, राईट? QE 1 फोर्स आहे. 1 फोर्स किती आहे? QE. ओके, चला, आता या दोन फोर्स मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे आपला. या दोन फोर्स मधलं मला सांगा. हे फोर्स बघा, लक्ष द्या, थोडं ध्यान द्या बाळांनो. बाळांनो आणि बाळींनो, हे का हे एक फोर्स आहे? सगळ्याचं लक्ष नाही माझ्याकडे, चला, राईट? मी इतका बी वाईट दिसत नाही, इकडे लक्ष द्या. चला चला, हे एक दुसरा फोर्स आहे. या फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन ही आहे, या फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन ही आहे, बरोबर का? मग आणि आपला डायपोल असा आहे, मग हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे का? नाही. मग हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. हे दिसले की नाही? दिसले का पक्का? तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. आता हे कसं काढू? हे परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं काढू? मग काढण्यासाठी आपल्याला हे अँगल माहिती असणं गरजेचं आहे. हे अँगल, ओके, तर अँगल कोणातला आहे बघा? तर बघा, लक्षात घे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. तर बघा, हे P बारचं डायरेक्शन आहे बघा बाळांनो, हे P बारचं डायरेक्शन, हे P बार. डायपोलला काय असतो? डायपोल मोमेंट असतो का नाही? तर P बारचं डायरेक्शन, आणि हे डायरेक्शन काय आहे? E बार, P बार, E बार, P बार, E बार. या दोघातला अँगल थीटा आहे. कळलं का? या दोघातला अँगल थीटा आहे, होय का? सॉरी. आता मला सांगा, एक फोर्स QE आहे आणि या दोघांचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणतं येईल? तर तुम्ही म्हणले सर या दोघांचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे येईल, होय का? आणि हे अँगल तुम्ही म्हणाल थीटा आहे, बरोबर की नाही? हे अँगल थीटा आहे. तर हे डिस्टन्स कसं काढणार? समोरची बाजू म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला माहित आहे. हे डिस्टन्स किती आहे सांगा मला? हे बघा, हे 2L, सॉरी, हे L आणि हे L, हे टोटल किती होईल? 2L, आणि 2L आणि समोरची बाजू साइन थीटा. सगळ्याला कळलं का हे? ओके, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स येईल तर इंटू 2L साइन थीटा. कळलं सगळ्याला? 2L साइन थीटा. पक्का कळलं का हे सगळ्याला? यस, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं बघा, राईट? हे झालं 2L डिस्टन्स,
मग तुम्ही साइन थिटा घेतला, साइन थिटा अपोजिट साइड आपण हायपोटेनस, मग ते काढलं, कळालं असेल ना आता, राईट. चला हे आलं तुमचं 2l साइन थिटा, बरोबर आहे का, परपेंडिकुलर डिस्टन्स. आणि हे जरा तुमचा टॉर्कचा फॉर्म्युला, पण इसको थोडासा सजाएंगे, राईट. असं केलं तर मजा येणार झाली, मजा आणायची का, मजा आणूया. चला तर टाऊला काय करू आपण, क्यू इंटू 2l ला सोबत घेऊ, आणि ई साइन थिटा, ई साइन थीटा. बानो इसको देखा है क्या पहली बार, P, राइट. सो टाउ इज इक्वल टू पी ई साइन थीटा, टाउ इज इक्वल टू पी ई साइन थीटा. आणि हे झालं त्याचा फॉर्म्युला ऑफ टॉर्क. बघा लक्षात घ्या, वेन अन इलेक्ट्रिक डायपोल इज प्लेस्ड इन एक्सटर्नल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड देन टॉर्क ऍक्ट ऑन इट. आता जी मॅग्निट्यूड जी आहे, टॉर्कची मॅग्निट्यूड जी किंमत आहे ती आहे पीई साइन थीटा. किंमत काढली आपण पाहनो, टॉर्क ही वेक्टर क्वांटिटी तुम्हाला सांगितलं मी, तर डायरेक्शन सुद्धा येणार वेक्टर फॉर्म मध्ये. ती मॅग्निट्यूड झाली, ही जी काढली आपण काय काढली, मॅग्निट्यूड काढली. आता वेक्टर फॉर्म मध्ये काढूया, चला चला त्याला वेक्टर फॉर्म मध्ये काढूया, इन वेक्टर फॉर्म, इन वेक्टर फॉर्म. पाहनो जिथं जिथं साइन थीटा येते कोणतं प्रोडक्ट असते हो, क्रॉस प्रोडक्ट. काय सांग, वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. हा क्रॉस माहिती का, ओके ओके, मला वाटलं क्रॉस माहिती की, सॉरी मुंजा, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. चला क्रॉस प्रोडक्ट बरोबर आहे, मुंजाची कान पकडून माफ माहिती हो, आता मुंजा बाहेरला माहिती तुम्ही बघतो, थांबा, राईट. तर टो इज इक्वल टू पी साइन थिटा, पी साइन थिटा, बरोबर आहे का. आता साइन थिटा म्हणजे क्रॉस प्रोडक्ट आहे, म्हणजे ह्याचे दोन व्हॅल्यू येऊ शकतात, एक तर टो बार इज इक्वल टू पी बार क्रॉस ई बार, किंवा और टो बार इज इक्वल टू ई बार क्रॉस पी बार. चला आता कोण कोणाकडे रोटेट व्हायलंय, पी इकडे व्हायले का ई पी इकडे व्हायलंय, तर पी इकडे व्हायला. लक्षात घ्या हे डायपोल आहे बाळांनो, हे बघा हे पॉझिटिव्ह चार्ज आहे, राईट. त्याला आपण निगेटिव्ह म्हणू, काळा आहे, राईट. तर हे पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, माझ्यासारखं आहे तुमच्यासारखं आहे, ओके चला, राईट. ते पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, राईट. हे इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन आहे, राईट. तर ह्याला फोर्स इकडे लागायला, ह्याला फोर्स इकडे लागायला, म्हणजे रोटेट कोणीकडे होईल, असं रोटेट होईल, असं. म्हणजे पी बार ई बारकडे चाललंय, म्हणजे पी बारला ई बारकडे घेतलं तर टो बार भेटायला, म्हणून काय येणार आहे, पी बार क्रॉस ई बार येणार, ई बार क्रॉस पी बार याला का नाही येणार. तर हे फॉर्म्युला चुकीचा आहे, तुम्ही ध्यानात घ्या, हे फॉर्म्युला आहे वेक्टर फॉर्म मध्ये पी बार क्रॉस ई बार. लक्षात घ्या, इमॅजिन केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, कळलं का. तर हे पी बार आहे, हे ई बार आहे, पी बार ई बार कडे रोटेट व्हायला, सिंपल गोष्ट आहे. पी बार ई बार कडे राईट हँड, आपला उजवा हात वापरा, आपला म्हणलंय आणि उजवाच वापरा. चला तर टो इज इक्वल टू पीई पी बार क्रॉस ई बार, बरोबर काय. डावा फ्लेमिंग्स हँड रूल वापरू आपण, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मध्ये वापरू आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये, नेक्स्ट नाही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये, ओके. आता सध्या उजवा राईट हँड रूल वापरू. चला टो बार इज इक्वल टू पी बार क्रॉस ई बार, कळलं का, हो कळलं का, ओके. मॅग्निट्यूड काढली, डायरेक्शन काढलं, काय डाऊट नाही इथपर्यंत, ओके. आता हा जो टॉर्क आहे, हा टॉर्क कशावर डिपेंड आहे, एक डायपोल आहे, एक डायपोल आहे, त्या डायपोलचं पी कॉन्स्टंट आहे, जी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावली त्याचं ई कॉन्स्टंट आहे. जर पी आणि ई कॉन्स्टंट असेल तर टॉर्क डिपेंड आहे या साइन थिट्यावर. कशावर डिपेंड आहे, या साइन थिट्यावर डिपेंड आहे या, राईट. तर आपण म्हणूया की इफ पी बार अँड ई बार आर कॉन्स्टंट, किंवा पी आणि ई ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे म्हणून आपण, तर टो इज डिपेंड ऑन साइन थिटा, टो इज डिपेंड ऑन साइन थिटा, टो इज डिपेंड ऑन साइन थिटा, बरोबर का. चला तुम्हाला जर म्हणलं मी टॉर्कचा अँगल नुसार ग्राफ काढा, चलो टॉर्क का अँगल नुसार ग्राफ काढा. चला कोण कोण काढते बघूया आपण पटकन, टॉर्कचा अँगल नुसार ग्राफ काढा. चला ग्राफ काढला, काढला, यस. तर आपण म्हणलं की टॉर्क इज डायरेक्ट साइन थिटा, तर अँगल नुसार ग्राफ कसा येईल, अँगल नुसार ग्राफ, बरोबर आहे. सगळ्याला कळालं का, टेबल काढूया अगोदर वाटलं, टेबल काढूया. इथं थिटा, इथं आपला टॉ, राईट. थिटा 0 घेतला, टॉर्क 0, बरोबर की नाही. थिटा 0 घेतला, टॉर्क 0. थिटा किती घेतला, 90, 90 म्हणजे π/2, टॉर्क किती येईल, साइन 91, तर टॉ मॅक्स. पुन्हा 180, 180 म्हणजे किती, पाय किती येईल 0, पुन्हा 3π/2, 270 म्हणजे किती येईल, टॉ मीन
किंवा टॉ मॅक्स निगेटिव्ह मध्ये, निगेटिव्ह मॅक्स, कळलं की नाही. आणि पुन्हा 2 पायला 0, 2 पायला 0, राईट. तर बघा 0ला 0, नेक्स्ट पायला मॅक्सिमम, थोडंसं बरोबर काढा. असे ग्राफ काढलेले आपण कोणा चॅप्टरने काढले सांगा मला. व्हेरी गुड, आयसोलेशन, राईट. पुन्हा 0, पुन्हा निगेटिव्ह मॅक्सिमम आणि पुन्हा 0. तर कर्व तुमचा असा आहे, बरोबर आहे का. सो टॉर्क आहे की नाही वर्सेस साइन थिटा, आहे की नाही. साइन थिटा काढला का थिटा काढला आपण, वर्सेस थिटा काढला, साइन थिटा नाही. टॉर्क वर्सेस थिटा किंवा टॉर्क वर्सेस अँगल, आहे की नाही. तर अशा प्रकारचा ग्राफ आला आपला. त्या अँगलनुसार टॉर्क असा. आता थोडं अनालाइज करूया आता बाळून, तर थोडंसं अनालाइज करूया ग्राफला. ओके, चला चला. ही इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन, इलेक्ट्रिक फील्ड कोणती घ्यायची आपण, निळी घेऊ, निळी, राईट. ही निळी जी आहे इलेक्ट्रिक फील्ड आहे, आणि काळी जी आहे पेन रे, ही काळी जी आहे काय, डायपोल. कोणता डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल. ओके, बघा हे पी बारचं डायरेक्शन आहे, हे पी बारचं डायरेक्शन आहे, बरोबर का. पी बारचं डायरेक्शन आहे, बघा लक्षात घ्या बाळांनो. हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पी बारचं डायरेक्शन असं आहे. हां चला हे घेऊ पी बारचं डायरेक्शन. ओके, तर हे पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, हे निगेटिव्ह म्हणून आलो. हे पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, हे पी बारचं डायरेक्शन, हे ई बारचं डायरेक्शन. ओके, आता या पॉझिटिव्ह फोर्स इकडे लागायला आहे, निगेटिव्ह फोर्स इकडे लागायला आहे. म्हणजे काय करायला, ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ही डायपोलला आपल्या डायरेक्शन मध्ये वाढायचा प्रयत्न करायला, बरोबर की नाही. त्याला रोटेट करून इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणायली, राईट. तर टॉर्क काय करायला, व्हॉट इज द जॉब ऑफ दिस टॉर्क, राईट. सो टॉर्क विल अलाइन द डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. अतिशय महत्वाचं वाक्य बघा, हे लिहून घ्या, हे लिहून घ्या. टॉर्क 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 अगेन ट्राय टू अलाइन अलाइनची स्पेलिंग काय, ALIGNE का, एन ई जे बी आहे, लिहा. टॉर्क ट्राय टू अलाइन, काय अलाइन, इलेक्ट्रिक डायपोल इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, बरोबर का. म्हणजे डायरेक्शन ऑफ पी बारचं डायरेक्शन आणि ई बारचं डायरेक्शन सेम येईपर्यंत टॉर्क लागत. लक्ष द्या. अपोजिट आलं तर, जर अपोजिट आलं तरी ते स्टेबल असेल, पण ते तरी बी ते टॉर्क 0 असेल, पण अनस्टेबल इक्विलिब्रियम असेल. कसं बघूया आपण, थांबा थोडं बघूया आपण, अनालाइज करूया. हां लक्षात घ्या. हे टॉर्क काय करायलंय डायपोलला, हे बघा हे इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन, हे कोणाचं डायरेक्शन, पी बारचं डायरेक्शन, डायपोल मुवमेंटचं डायरेक्शन. तर बघा याला असं अलाइन काढलं, बरोबर की नाही. तर पी बारचं डायरेक्शन आणि ई बारचं डायरेक्शन सेम यायला पाहिजे. डायरेक्शन सेम आलं तर अँगल किती होईल, 0, साइन 0 म्हणजे फोर्स लागणार नाही, टॉर्क लागणार, फोर्स लागणार नाही का टॉर्क लागणार नाही. तर फोर्स तर लागलच. फोर्स कसा लागल, इक्वल आणि अपोजिट अलॉंग द सेम लाईन, इक्वल आणि अपोजिट अलॉंग द सेम लाईन. आता बघा लक्ष द्या, म्हणजे एक लक्ष दे. हां किसके खायला मी खोया म्हणजे, हां इलेक्शन के. चला तर आपण म्हणलं हे बघा, हे ह्याला असं वडलं आपण, इमॅजिन का, राईट. तर हे बघा हे प्लस क्यू झालं, हे मायनस क्यू झालं, बरोबर का. आता प्लस क्यू फोर्स कुणीकडे लागणार, इकडे लागणार QE. ह्याच्या फोर्स कुठे लागणार, इकडे लागणार QE. आता हे दोन फोर्स, आता टॉर्क लागेल का नाही, अलॉंग द सेम लाईन. आता काय झालं, दोन फोर्स इक्वल आणि अपोजिट आहेत, म्हणून F नेट 0 आहे, बरोबर का. अलॉंग सेम लाईन नाहीत का, आहेत म्हणून टो नेट सुद्धा 0 आहे. म्हणजे कम्प्लीट इक्विलिब्रियम मध्ये आहे, हे कम्प्लीट इक्विलिब्रियम मध्ये आहे, बरोबर का. रोटेशनल सुद्धा आणि ट्रान्सलेशनल सुद्धा, राईट. म्हणजे ज्यावेळेस पी बारचं डायरेक्शन आणि ई बारचं डायरेक्शन सेम असते, राईट, त्यावेळेस इक्विलिब्रियम मध्ये आहे, टॉर्क किती लागला आहे, मिनिमम 0. टॉर्क किती लागला आहे, 0 मिनिमम, राईट. तो मिनिमम टॉर्क आपण म्हणू. आता टॉर्कचे दोन आपण म्हणू, टाउ इज इक्वल टू PE साइन थिटा, आपण म्हणू टाउ मीन किती झालं, 0. टाउ मीन किती झालं, 0. केव्हा ज्यावेळेस थिटा इज इक्वल टू 0 डिग्री असेल आणि 180 असेल का, बघूया आपण 180 ला. चला 180 म्हणजे काय, म्हणजे बघा आता पी बारचं डायरेक्शन असं आहे, त्याला उलट केलं की 180 होते. म्हणजे पी बारचं डायरेक्शन इकडे आलं पाहिजे, पी बारचं डायरेक्शन इकडे म्हणजे काय, इथं मायनस क्यू आणि इथं प्लस क्यू,
आता इथं मायनस क्यू आलं त्याच्यावर नेट फोर्स कोणीकडे लागेल, कोणीकडे इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे फोर्स लागेल बघा, याचा फोर्स लागेल या डायरेक्शनला आणि याचा फोर्स लागेल या डायरेक्शनला, बरोबर का. आता असे फोर्स लागेल. आता सुद्धा नेट फोर्स झिरो, नेट टॉर्क झिरो, कारण अलॉंग सेम लाईन आहे, राईट. आता सुद्धा टॉर्क झिरो म्हणजे थीटा इज इक्वल टू 0 अँड 180 डिग्री. थीटा इज इक्वल टू 0 अँड 180 डिग्री. टॉर्क विल बी मिनिमम, दॅट इज 0. कळलं का, टॉर्क मिनिमम केव्हा आलं, राईट. चला नेक्स्ट केस घेऊया आपण. टॉ मॅक्सिमम, टॉ मॅक्स केव्हा येईल बघा. साइन मॅक्स, साइन थीटाची व्हॅल्यू मॅक्स आली तर साइन थीटाची व्हॅल्यू मॅक्स केव्हा येते, 90 किंवा 270, π/2 किंवा 3π/2, बरोबर का. हे तर मायनस मध्ये कसं आहे, मायनस मध्ये मिनिमम असलं पाहिजे, नाही नाही, ते फक्त डायरेक्शन दाखवायचं, ते फक्त काय दाखवायला, डायरेक्शन, बरोबर का नाही. तर असं आहे आता, हे ई बार आहे, हे ई बार, हे पी बार, अँगल किती 90, राईट. साइन 90 1, त्यावेळेस टॉर्कला टॉर्क मॅक्स असतो तुमचा P इंटू ई, राईट. त्यावेळेस थीटा इज इक्वल काय असते 90 डिग्री, म्हणजे त्याला π/2 म्हणतो आपण. आणि मायनस पी म्हणजे काय, डायरेक्शन अपोजिट असते, म्हणजे मॅग्नेट्यूड आपण तीच घेऊया, पी. त्यावेळेस थीटा असतो 270 डिग्री म्हणजे 3π/2. सगळ्या काय आता बघा बघा, चला. इन द सेम डायरेक्शन थीटा 0, टॉर्क 0, मॅक्सिमम 0, मॅक्सिमम, राईट. तर मॅक्सिमम 0 होत राहिले, फक्त पॉझिटिव्ह मॅक्सिमम आणि निगेटिव्ह मॅक्सिमम लक्षात ठेवा, बरोबर आहे का. मॅक्सिमम टॉर्क केव्हा असतो, जेव्हा परपेंडिक्युलर असतो. मग टॉर्क मॅक्सिमम आपण म्हणूया वेन पी बार अँड ई बार आर परपेंडिक्युलर टू इच अदर. वेन असं द्या, पी बार इज परपेंडिक्युलर टू ई बार. टॉर्क मॅक्सिमम केव्हा असतो, जेव्हा पी बार इज परपेंडिक्युलर टू ई बार, बरोबर का. आणि टॉर्क मिनिमम केव्हा असतो, जेव्हा पी बार इज पॅरलल टू ई बार. येस ऑर नो, पॅरलल और अँटी पॅरलल, पॅरलल और अँटी पॅरलल. इथपर्यंत कळले का, इथपर्यंत कळले का सगळ्याला, ओके. चला पुढे जाऊया. आता आपण म्हणलं टॉर्क 0 आहे. टॉर्क 0च्या 2 कंडिशन आहेत. टॉर्क 0च्या 2 कंडिशन कोणत्या सांगा मला. थीटा 0 180, थीटा 0 किंवा थीटा 180. इथपर्यंत कळलं का. आता टॉर्क 0ची कंडिशन घेऊ आपण. चला चला आता आपण टॉर्क 0च्या कंडिशन घेऊया. हे लिहून घेत चला बघा, हे लिहून घेत चला, नाही तर आता समजतंय सगळं, पुन्हा काही मेळ लागत नाही रिव्हिजन देते वेळेस, बरोबर का. रिव्हिजन देते वेळेस काही मेळ लागत नाही, राईट. त्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवायलो, राईट. जेव्हा आपण रिव्हिजन देताल त्यावेळेस हे व्हिडिओ पाहायचे, कळलं की नाही, म्हणजे तुम्हाला रिवाईज. यावर्षी आपण मॅक्सिमम सिलेबस यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करणार, कळलं का, जेणेकरून तुम्हाला रिवाईज करायला कामाला आला पाहिजे. मग लक्षात आलं, लक्षात द्या. सगळ्यात महत्त्वाचं काय, रिव्हिजन. तुझं काहीच म्हणत, तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं ना, फक्त रिव्हिजन. रिव्हिजन इज द की टू सक्सेस. तुम्ही बॉडी बनवायला असं मोठं डमेल उचललं एकदाच, बॉडी होती का लगेच, असं बक्कन फुग होती का, कोण काय नाही. तुम्हाला काय काय छोटं डमेल घ्या, पण ते रिव्हिजन, हे काय रिव्हिजनच आहे, दुसरं काही नाही. कोणत्याही फील्डमध्ये जा, रिव्हिजन इज द की टू सक्सेस. हे तुम्ही लिहून ठेवा तुमच्या वहीवर, तुमच्या घरामध्ये, तुमच्या आरशावर. थोबाड बनण्यात काय अर्थ नाही, ते लिहून घ्या. रिव्हिजन इज द की टू सक्सेस. मेकअप करत बसू नको, रिव्हिजन दे, राईट. तर लक्षात घ्या. चला ओके. आता आपण म्हणूया टाव, टाव मिनिमम किती आहे, 0 आहे. कोणत्या कंडिशनला, थीटा 0 आणि 180. आता थीटा 0 असलं काय होतं बघा, थीटा 0 असलं काय होतं, हे मॅग्नेट नाही, सॉरी, हे आहे तुमचं थीटा 0 म्हणजे काय, हे काय ई बार डायरेक्शन आहे, हे ई बारचं डायरेक्शन आहे, ई बार. आणि पी बारचं डायरेक्शन, पी बारचं डायरेक्शन असं आहे, याचा अर्थ हे पी बारचं असं डायरेक्शन आहे, याचा अर्थ काय, मायनस चार्ज इथं आहे, मायनस क्यू, आणि प्लस क्यू इथं आहे, बरोबर आहे का, बरोबर का नाही. हेच डायरेक्शन आहे ना पी बारचं, -2 ओके. आता फोर्स कोणीकडे लागायला आहे, याच्या फोर्स लागायला या डायरेक्शननी, याच्या फोर्स लागायला या डायरेक्शन, बरोबर आहे का. आता काय करा, आता याला थोडंसं डिस्प्लेस करा इथून, थोडंसं याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर पूर्ण डिस्प्लेसमेंट आहे, ट्रान्सलेशनल नाही, अँग्युलर, ओके. थोडंसं याला असं डिस्प्लेस करा, असं. आता डिस्प्लेस केल्यानंतर काय होईल, याला फोर्स इकडे लागेल, याला फोर्स इकडे लागेल. समजा याला डिस्प्लेस केलं, असं असं डिस्प्लेस केलं तर फोर्स इकडे लागेल, हे फोर्स इकडे लागेल. आणि काय केलेला, परत वापस या पोझिशनला आलं, परत या पोझिशनला आलं का नाही, राईट. याला डिस्प्लेस केलं की परत या वापस या पोझिशनला आलं, राईट. म्हणजे कोणतं इक्विलिब्रियम आहे, जर थीटा याच्यामध्ये 2 घेतले आपण, थीटा इज इक्वल टू 0, तर हे आहे तुमचं स्टेबल इक्विलिब्रियम. हे कोणतं आहे,
स्टेबल इक्विलिब्रियम. कळले का स्टेबल इक्विलिब्रियम. चला 180 केस मध्ये घेऊ आपण. 180 थिटा इज इक्वल टू 180. थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. ह्याच्यामध्ये बघूया आपण. हे बघा 180 म्हणजे काय, पी बारचं डायरेक्शन अपोजिट झालं. पी बारचं डायरेक्शन अपोजिट झालं म्हणजे हे काय चार्ज झाला मायनस आणि हे काय झाला प्लस. आता फोर्सचं डायरेक्शन सांगा मला. आता फोर्सचं डायरेक्शन सांगा मला. पळत करू आपण, घाण व्हायला इथं, अतिशय घाण व्हायले. चला तर हे बार ई बार राईट, डबल डबल आणि हे आपण म्हणलं अपोजिट डायरेक्शनला. अपोजिट डायरेक्शन म्हणजे पी बारचं डायरेक्शन हे आहे राईट. इथं मायनस क्यू, इथं प्लस क्यू. ओके. तर ह्याच्या फोर्स कुठं लागायलाय, ह्याच्या फोर्स या डायरेक्शन लागायलाय बरोबर. ह्याच्या फोर्स या डायरेक्शन लागायलाय क्यूई क्यूई. इथपर्यंत कळले का. येस सर नो. आता काय करायला डिस्प्लेस का. चला याला डिस्प्लेस केलं बरोबर का. याला डिस्प्लेस केलं. या ह्याच्या फोर्स या डायरेक्शन लागू लागला बरोबर की नाही. या ह्याच्या फोर्स या डायरेक्शन लागू लागला म्हणजे काय होईल, डिस्प्लेस केलं की लगेच हे पूर्ण फिरून जाईल. बघा अगोदर काय होईल, अगोदर इमॅजिन करा. अगोदर असं होतं राईट. त्याला डिस्प्लेस केलं की वापस जागेवर येऊ लागलं. डिस्प्ले केलं वापस जागेवर येऊ लागलं. डिस्प्ले केलं वापस जाऊ लागला आहे की नाही. नाही मी जाणार नाही राईट. वापस जागेवर येऊ राईट. पण आता काय झालं, आता असं होतं अँटी पॅरलल राईट. त्याला डिस्प्लेस केलं की एक फोर्स इकडे लागायला, एक फोर्स इकडे लागायला म्हणजे टॉर्क या डायरेक्शन लागायलाय. सटाक कन्फ्युजन असं काय का नाही. तर हे इक्विलिब्रियम कोणतं झालं, अनस्टेबल इक्विलिब्रियम झालं. ते झालं अनस्टेबल इक्विलिब्रियम. हे आपण रोटेशनल इक्विलिब्रियमचं बोलायला कायच बोलायचं काय तुम्हाला. हे आपण रोटेशनल इक्विलिब्रियमचं बोलायचं. लक्षात घ्या टॉर्क आहे इथं, इथं पण टॉर्क झिरो आहे, इथं पण टॉर्क झिरो आहे. पण या केसमध्ये डिस्प्लेस केलं की लगेच ते वापस त्याच पोझिशनला येत आहे. आणि या पोझिशनला डिस्प्लेस केलं की ते रोटेट होऊन पुन्हा. म्हणजे सगळ्याचं एम काय आहे, सगळ्याचं एम काय आहे, सगळ्याचं एम हे आहे बघा. सगळ्याचं एम काय आहे, हे काय आहे. टॉर्क ट्राय टू अलाइन इलेक्ट्रिक डायपोल इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बघा पी बारचं आणि ई बारचं डायरेक्शन सेम असलं पाहिजे. फक्त ध्यान घ्या पी बारचं आणि ई बारचं डायरेक्शन सेम नसल त्याला टॉर्क लावून, नसल त्याला टॉर्क लावून रोटेट करेल. कळलं की नाही. आणि पी बारचं आणि ई बारचं डायरेक्शन सेम आलं. कळलं इथपर्यंत कळलंय का. ओके. पी बार आणि ई बारचं डायरेक्शन सेम असं कळलं तुम्हाला. ओके. स्टेबल इक्विलिब्रियम कोणत्या कंडिशन कोणत्या अँगलला आहे, झिरो. अनस्टेबल इक्विलिब्रियम हे रोटेशनल इक्विलिब्रियम आहे. हे रोटेशनल आहे. अनस्टेबल रोटेशनल इक्विलिब्रियम केव्हा आहे, 180 ला बरोबर की नाही. इथपर्यंत कळलं. याच्यामध्ये न्यूट्रल येईल का, नाही याच्यामध्ये न्यूट्रल येणार नाही. ओके. न्यूट्रल इक्विलिब्रियम येणार नाही. टॉर्क मॅक्सिमम केव्हा असणार आहे, 90 अँगलला. मिनिमम 0 किंवा 180 ला. ओके. इथपर्यंत सगळं कळलं राईट. आता त्याचा पुढचा पार्ट आहे आपला की जर हे स्टेबल इक्विलिब्रियम असेल, ज्यावेळेस स्टेबल इक्विलिब्रियम आहे बघा ई बार आणि याच्या पी बारचं डायरेक्शन सेम आहे आणि ह्याला मेन पोझिशन पासून डिस्प्लेस केलं, मेन पोझिशन पासून डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं तर हे काय करेल, हे काय करेल आयसोलेशन राईट. अँगुलार एसएचएम करेल. काय करेल, अँगुलार एसएचएम करेल. हे असं असं इमॅजिन व्हायला तुम्हाला हे राईट. तर बघा असं डिस्प्लेस केलं तर त्याला सोडून इथं थांबणार नाहीये, पुढे जाईल, पुन्हा इथून वापस येईल, पुन्हा असं असं करेल म्हणजे हे अँगुलार एसएचएम करेल राईट. तर या अँगुलार एसएचएम बद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. जेव्हा आपण एक डायपोल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवतो राईट, त्यावेळेस तो स्टेबल इक्विलिब्रियमला येतो. ई बारचं डायरेक्शन पी बारचं डायरेक्शनचं सेम होतं आणि त्या स्टेबल इक्विलिब्रियममध्ये जर आपण त्याला डिस्प्लेस केलं, त्या स्टेबल इक्विलिब्रियम त्याला जर आपण डिस्प्लेस केलं तर काय करतो तो, अँगुलार एसएचएम करतो. आता यासाठी तुम्हाला प्री रिक्वायरमेंट काय आहे, याच्यासाठी प्री रिक्वायरमेंट तुम्हाला ऑसिलेशन चॅप्टरमध्ये जायचं. ओके. ऑसिलेशन चॅप्टरमध्ये जायचं आणि त्या चॅप्टरमध्ये अँगुलार एसएचएम बद्दलचं वाचून यायचं. महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्याच्यामध्ये एक मॅग्नेटचा आहे, मॅग्नेटिक डायपोलचा आहे. कळलं का. एक नवीन पॉईंट ऍड झालेला आहे यावर्षी, तर ते तुम्ही वाचून यायचं, अभ्यास करून यायचं उद्या. ठीक आहे. मग आपण अँगुलार एसएचएम बद्दल बोलूया. ठीक आहे. चला आजचं आपण थांबूया.